नमस्कार, मी सिद्धेश. स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आहोत पोर्टमध्ये खरं येणार नव्हतो आणि आम्ही डायरेक्ट जाणार होतो सौदीला, जिद्दाला कार्गोसाठी. तर आमच्यासोबत एक मोठा शॉर्ट झाला, एक प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे अबाउट जे वॉर चाललं आहे त्याच्याबद्दल नाही, शिपचा एक प्रॉब्लेम झाला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो खाली जाऊन नक्की काय झालं ते. आणि बघू, आत्ता सध्या थोडं थंड वातावरण आहे पोर्ट सुदानला. तुम्हाला दाखवतो मी बाहेरून कसं आहे. सेमच आहे, पण इथे थोडं त्या दुसऱ्या पोर्टपेक्षा थोडं तरी बेटर आहे. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. तर हा आहे सुदान पोर्ट. समोर क्रेन भरपूर जास्त आहेत. आणि याच्या उजव्या साईडला इथे कार्गोच्या गाड्या सर्व लागल्या आहेत. बरे लोडिंग करायचं असेल, डिस्चार्जिंग करायचं असेल. इथे खूप साऱ्या बसेस पण आहेत. हा एक इथे प्लांट आहे, पण तो ॲक्च्युली कसला आहे एवढं माहीत नाही. इथे बघू शकता, या साईडला पण तुम्हाला दाखवतो. हा प्रत्येक पोर्टचा व्ह्यू दाखवण्याचं कारण एवढंच आहे की मी तुम्हाला बाकीचे पण पोर्ट दाखवेन, त्याच्यावरून समजेल की किती डिफरंट आहे. म्हणजे मागच्या पोर्टपेक्षा थोडं बेटर आहे, पण एकदम पण असं बाकीचे जसे पोर्ट असतात तसं एकदम चांगलं वातावरण नाही आहे. सिक्युरिटी म्हणा किंवा बाकी सेफ्टी म्हणा, असं जास्त काय दिसून येत नाही. हा जो मगाशी मी प्लांट दाखवला, आता तो आय थिंक कार्गो म्हणजे ग्रेन, शुगर वगैरे सर्व मोठ्या मोठ्या शिपून येतं. ते डायरेक्ट बाहेर काढणं इझी नसतं. एवढ्या जास्त मोठ्या प्रमाणात गाड्या भेटूच नाही शकत, म्हणून ते इथे स्टोअर केलं जातं आणि नंतर इथून असं गाड्यांमध्ये किंवा हे टँक तुम्ही इथे बघू शकता, अशामध्ये भरून मग ते बाहेर नेलं जातं. ते पूर्ण कस्टम वगैरे क्लिअर करून सर्व इथे बघू शकता. खूप जास्त कार्गो आहे. तुम्हाला मी दुसऱ्या साईडला पण दाखवतो. इथे समोरच्या साईडला जे मोठे तुम्हाला क्रेन दिसत आहेत ते आहे कंटेनर टर्मिनल. इथे बघू शकता तुम्ही, कंटेनर इथे लागलेले आहेत. कंटेनर शिप आहे. 1 2 3 4 क्रेन आहेत. इथे 5 6 क्रेन आहेत. कंटेनर टर्मिनल पण खूप मोठं आहे. त्याचबरोबर या साईडला अजून हा इथे समोर एक प्लांट आहे. तुम्ही इथे बघू शकता. वातावरण आज खूप शांत आणि एकदम चांगलं वातावरण आहे. एक टँकर लागला आहे समोर, टँकर, आणि हा इथे एक प्लांट आहे. तो पण सेमच आहे, असं पहिलं मागच्या साईडला दाखवला तसंच आहे, पण जास्त मोठं नाही आहे. कुठल्या पण प्रकारचा कार्गो असेल बल्कमध्ये तर तो असा यामध्ये स्टोअर केला जातो. समोरची बाजू आहे, बघू शकता ते क्रेन भरपूर आहेत. आणि त्या साईडला पूर्ण सिटी आहे. इथे समोर क्रेन लावले आहेत. खूप जास्त क्रेन बंद आहेत, पण त्याला चालत बंद आहेत. त्यामध्ये समोर साईडला एक शिप पण लागले आहे. मी जातो खालती, दाखवतो मला नक्की काय प्रॉब्लेम आहे तो. तर मी आता आलो आहे खालती आणि तुम्हाला बघून समजत असेल काय नक्की प्रॉब्लेम आहे तो. जे शिपिंग लाईन आहेत त्यांना दिसलं असेल, समजलं असेल. पण तुम्ही इथे बघू शकता, आमचं स्टारबोर्ड साईडचा अँकर नाही आहे. त्याच कारणामुळे आम्ही पोर्टमध्ये आलेलो. स्टारबोर्ड साईडचा अँकर आमचा तुटला आहे आणि त्याचं मेंटेनन्स करायला, नवीन अँकर लावायला आम्ही आता आतमध्ये आलो आहे. तुम्हाला इथे दाखवतो क्लिअर. हे बघा, स्टारबोर्ड साईडचा अँकर नाही आहे. पूर्ण चेन ते, आणि हे जे खालून मी तुम्हाला दाखवतो ते मागच्या वेळी जो मी व्हिडिओ टाकला आहे खालून शिप क्लीन केलेली, तर ते दिसतंय पूर्ण क्लीन केलेलं. आणि हे जे घासलेलं आहे तो अँकरची चेन इथे घासलेली आहे शिपला पण, ते दिसतंय सरळ, ते बघू शकता. आणि हे जो पुढच्या साईडला असं गोल आहे त्याला बो बोललं जातं, बल्बस बो असं. आणि हे इथे बघा चेन गायब आहे, घासलेलं वगैरे सगळं दिसतं. इथे असतो अँकर, ते अडकवलेला असतो. जो वरती घेतला तो एवढं वरती जातो तो. आणि इथे खालच्या साईडला तुम्ही बघू शकता, याला बल्बस बो असं बोलतात. खूप मोठी दिसते आता वेसल. अशा प्रकारचे रोप्स आहेत. मागच्या वेळी मी पूर्ण शिपचा व्हिडिओ टाकलेला तेव्हा ते रात्रीचा पाठवलेला, पण आता तुम्ही दिवसाची बघू शकता. खूप म्हणजे खूप मोठी आहे, दिसते पण खूप मोठे, बघू शकता. सपोर्ट आहे, ते रेल पटरी आहे. एकदम शांत वातावरण आहे आज, खूप शांत वातावरण आहे.
इथे या फेंडर आहेत, सर्व साईडला फेंडर आहेत. मागच्या वेळी त्या पोर्टमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं फेंडर नव्हते. आणि इथून खाली बघा, हे मागच्या वेळी जो मी साफ केलेला व्हिडिओ टाकला आहे ते असं म्हणजे दिसतंय पूर्ण की साफ केलेली आहे. हा अकोमोडेशन आहे, तुम्हाला दाखवतो पूर्ण शिप. हा जो शिपच्या खालचा लाल पार्ट आहे त्याला ड्राफ्ट बोललं जातं. म्हणजे पूर्ण वेसल, थोडक्यात असं समजेल असं सांगतो, थोडक्यात वेसल लोडिंग केल्यावरती मॅक्झिमम लोडिंग एवढंच करू शकता की हा जो लाल भाग आहे तो पाण्याच्या आत राहील, त्याच्यापेक्षा जास्त लोडिंग नाही करू शकत. ठीक आहे, एकदम डिटेलमध्ये सांगायला गेलो तर ते खूप जास्त आहे. सो हा जो प्रत्येक शिपला तुम्ही बघू, तुम्हाला हा दिसेल, मी तुम्हाला तो दाखवेन. ठीक आहे, प्रत्येक शिपला हा असा खालून लाल पार्ट असतो. म्हणजे तुम्ही जर आपण लोडिंग केलं तर ते लोडिंग मॅक्झिमम त्या लाईनपर्यंतच शिप पाण्यामध्ये डुबली पाहिजे. त्याच्यामध्ये जर त्याच्यापेक्षा जास्त झालं तर ते ओव्हरलोड होतं. त्याच्यामध्ये पण एक लाईन आहे बघा निळ्या कलरची. ठीक आहे, खालती लाल आहे पूर्ण कलर ड्राफ्टला, वरती शिपचा कलर आहे आणि त्याच्यामध्ये पण एक लाईन आहे. हा असा रेल्वे ट्रॅक पण आहे इथे. शिप बघू खूप मोठी दिसते. रेल्वे ट्रॅक अशासाठी आहे, ती समोरची क्रेन आहे त्यासाठी. मी जातो तिथे, तुम्हाला दाखवतो ती क्रेन, त्याची कॅपॅसिटी किती आहे ते पण दाखवतो. हे असं त्या साईडला कंटेनर आणि मशिनरी वगैरे ठेवले आहेत ज्या बंद पडल्यात. आणि इथे आउटलेट वगैरे आहेत बलास्टचे वगैरे. पेंट पण जात आला आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला. जसं आता मी ड्रायडॉकला जाणार आहे, तो जास्त काम असं झालं नाही आहे, त्यामुळे बाहेरून हा कलर असं दिसतो आहे. हा इथे डोअर आहे, इथून पायलट ऑनबोर्ड होतो किंवा पोर्टला आल्यावरती आतमध्ये बाहेर जायला हा डोअर आहे. तसं त्या साईडला अनदर साईडला पण पूर्ण सेमच आहे. आणि क्रीन आहे एवढी मोठी, जवळ जातो तुम्ही दाखवतो की त्याची कॅपॅसिटी किती आहे आणि किती लांब वगैरे ते ऑपरेट होते. तो त्या साईडला प्लांट आहे, इथे बघू शकता. सेम ट्रेनसारखे रूळ आहेत, चाकं पण सेम आहेत, बघू शकते एकदम सेम आहेत जशी रेल्वेची चाकं असतात. तो त्या साईडला प्लांट आहे, तेव्हा कशी वरून दाखवला मी तुम्हाला. आणि बघू शकता 6 टनची कॅपॅसिटी आहे आणि 25 मीटरपर्यंत ऑपरेट होते. म्हणजे 25 मीटरपर्यंत ऑपरेट होते म्हणजे त्याचं जे वरचं आहे, जे आपण ज्याने लोड उचलतो आणि लोड डिस्चार्ज करतो, त्याची कॅपॅसिटी 25 मीटरपर्यंत लांबपर्यंत जाऊ शकते. प्लस 6 टनपर्यंत लोड खेचू शकते. हे तर बघू शकता, एकदम शांत वातावरण आहे, पाणी पण एकदम शांत आहे. हेच जर दुसऱ्या पोर्टला कुठलं तरी असतं तर असं जास्त बाहेर फिरायला वगैरे भेटत नाही. मासे खूप जास्त आहेत, दिसत आहेत तुम्हाला, काय माहीत नाही मला. हा रॅम्प मागच्या साईडने, समोर क्रेन आहेत ज्या मी तुम्हाला वरून पण दाखवल्या. ते हे कंटेनर आहेत जे वरून दाखवले. आणि ही इथे एंट्री आहे, समोर बघताय इथून एंट्री आहे. आणि एंट्री केल्यानंतर आम्ही उजव्या साईडला पहिल्याच नंबरला लागलो आहे. सो प्रत्येक बर्थिंगला हा नंबर असतोच असतो. आणि हा असा पोर्ट आहे, खूप शांत पोर्ट आहे, खूप म्हणजे खूप शांत आहे. मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे मी आता अजूनपर्यंत जेद्दाला गेलो नाही आहे. जेद्दाला जाईन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की किती बिझी पोर्ट असतात, किती सारखं 24 तास काम चालूच असतं. इथे सध्या कोणीच नाही आहे ना, तसं आमचं फक्त अँकरच लावायचं काम आहे, बाकी असं काहीच नाही आहे. ठीक, तर आता नाही म्हणता वाजले 6 संध्याकाळचे. दिवसभर वाट बघितली पण अजून काय कोणी आलं नाही आहे अँकर लावायला. सो आता बघू उद्या काय होतं आहे. बाहेर संध्याकाळ झाले तर दाखवतो तुम्हाला. एवढा चांगला व्ह्यू आहे, सूर्य मावळतीला आहे. 1 तास 1-2 तास मावळेल आणि त्याची सगळी सोनेरी किरणं पूर्ण पोर्टमध्ये पडलेत, बघू शकता. आणि या सगळ्या गाड्या ज्या सकाळपासून इथेच उभ्या आहेत. तर या पोर्टला काय रात्रीचं काम होत नाही. बाकीचे पोर्ट काही पोर्ट 24 तास चालू असतात. आता रात्रीचे इथे 8 ते 5, सकाळी 8 वाजता चालू, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. बघू आता काय होतं आहे, बघू उद्या तरी येत आहेत का. भेटूया उद्याच्या भागात, बघू काय होतं आहे.